उदेश खरा इयत्ता चौथी. माझ्या शाळेचे नाव जीपा प्राथमिक शाळा वाडाचा मळाखे. माझ्या भाषणाचा विषय माझा भारत मान. मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. धन्य धन्य भारत माते, मला तुझा अभिमान. दिशा दिशा तुला गरजते तुझ्या यशाची मान. तुझ्या यशाची मान. या देशाला प्राचीन संस्कृती समृद्ध परंपरांचा इतिहास लाभलेला आहे. या देशाची भूमी हरित समृद्धतेने नटलेली आहे. या देशातल्या संस्कृतीचा प्रवास ज्ञानापासून तत्त्वज्ञानाकडे, परंपरांपासून पुरोगामित्वाकडे झाला आहे. अशा या माझ्या महान भारत देशाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये अभिमानाची ज्योत तेवत असते. माझा हिंदुस्थान, माझा माझा हिंदुस्थान. हिमालयाचे हिरी कमंडी शीरभूषण भरतात. वक्षावरी गंगा यमुनाच्या सरसाची मौतकहार. कठीण जाते मराठ मोया गोदेची तलवार. महोदयाच्या चरणाजवळी गरजचे आभार. माझ्या भारत भूतवरून ऐकताना रोम रोम फुलून येतो. आणि निसर्गमुक्त लावण्याबरोबर गिरी शिखराचे आणि महासागराचे आव्हान नजरेसमोर ठाकते. उत्तरेकडील हिमालय पर्वत जणू भारत भूमीच्या शिखरावर मुकुटासारखा शोभून दिसत आहे. गंगा यमुना सिंधू यांसारख्या नद्या पहिल्या नीळावरील भूमीला आणि धान्य आणि फळा फुलांनी भरलेले शेतमाळे हे माझ्या कृषी प्रधान देशाचे वैभव आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. खंडप्राय समाजात भारत देशामध्ये प्रांतिक, सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक इत्यादी अनेक बाबतीत विविधता आढळते. परंतु ज्याप्रमाणे सूर सात असले तरी संगीत मात्र एकच असते, त्याचप्रमाणे इथल्या प्रचंड विविधतेने आणणारी एकता हे माझ्या देशाची भूषण आहे. भारत ही मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाची दुष्ट संवारक श्रीकृष्णाची भूमी आहे. या भूमीवर अनेक संतांनी अध्यात्माच्या माध्यमातून समानतेची, संस्कृतीची गुढी उभी केली. शाहू, फुले, आंबेडकर यांसारख्या महामानवांनी मानवतावादाची शिकवण इथल्या समाजाला दिली. तर गांधी, टिळक, सुभाषचंद्र आणि भगतसिंग यांसारख्या महान माझ्या भूमीने जन्म दिला. म्हणून तर आजच्या कार्यकर्त्याच्या देशाने माझ्या देशातील दैत्यमान झाला आहे. माझ्या देशाची संस्कृती संपूर्ण विश्वात वंदनीय आहे, पूजनीय आहे. म्हणूनच तर स्वामी विवेकानंदांची माय ब्रदर ही आसारी धर्ममातांच्या काही स्थापित करून घेणारी होती. माझ्या देशावर या निसर्गमुक्त लावण्याने मुक्त होते उधळले आहे. तुमच्या सृष्टीचा लावण्य मुक्त उत्तम अशा खोल करणाऱ्या डुलणारी हिरवीगार शेती, तऱ्हेतऱ्हेचे मनोहर फुले आणि पावला पावला बदलणारी अनेक मनोहर दृश्ये. हे दृश्य जगाच्या पाठीवर कुठेही नाही. इंद्रधनुचे सात रंग, मोरपिसांची मोहक रंगसंगती आणि त्यांचा सुरेख लावण्य विलास हे फक्त माझ्या देशातच पाहायला मिळते. श्रावण माती हर्ष माडती हिरवळ दाटी सोयीकडे क्षणात येते सरसर शिरणे, क्षणात फिरुरी ऊन पडे. हे फक्त माझ्या देशातच घडू शकते. या निसर्गमुक्त लावण्याबरोबर आणखी एक रंग मिसळला आहे. तो म्हणजे लाल. तो आहे रक्ताचा स्वधर्म स्वदेश, ज्यांच्यासाठी जनी या दोन्हीवर आपले रक्त सांडले. त्या रक्ताचा लाल रंग माझ्या देशातील त्यागाची महती सांगतो. सम्राट शिवछत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप, कृष्णदेवराय यांसारख्या महापराक्रमी राजांनी माझ्या देशाचा इतिहास त्यांच्या रक्ताच्या लाल रंगाने रंगवला आहे. संस्कृती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला एक अर्थ असतो. तो अर्थ प्रकृती, विकृती, संस्कृती या तीन शब्द झाले समजतो. भूक लागली असता खाणेही प्रकृती, भूक लागली नसता खाणेही विकृती आणि आपल्यापेक्षा दुसऱ्या जागी अधिक गरज आहे हे पाहून त्याला खायला घालणे ही संस्कृती. म्हणूनच तर अतिथी देवो भव हा महामंत्र आम्ही जपला आहे. रामाचा धर्म आणि अतिथीचे स्वागत हे आमच्या संस्कृतीचे दोन स्तंभ आहे. शालीनता पावित्र्यता जपण्यासाठी आमच्या स्त्रियांनी सुद्धा सर्वस्व जपले आहे. जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या आमच्या स्त्रियांनी शौर्याने जगाचे डोळे दिपवले आहे. राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, ताराराणी यांसारख्या स्त्रियांनी डोळीवरचा पदार्थ सुपारीही न हलवता हातात तलवारी घेतल्या. शालीनता, पावित्र्य आणि त्याचबरोबर रणचंडिकाही जगाला पाहायला मिळाल्या. हे फक्त माझ्या देशातच घडू शकते. माझ्या देशाची सारी संस्कृती आणि साऱ्या परंपरा साऱ्या जगात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे. हे मी अभिमानाने सांगत आहे. रामाचं त्याग, लक्ष्मण भरताचे बंधुप्रेम, हनुमानाची स्वामीनिष्ठा, सीतेची पतिनिष्ठा, अर्जुनाचे शौर्य, भीमाची ताकद आणि श्रीकृष्णाचा कर्मयोग हे फक्त माझ्या देशातच निर्माण झाले. रामकृष्णाची परंपरा, शिवाजीराजे, राणा प्रताप यांचा इतिहास हे माझे श्रद्धास्थानी आहे. शंकराचार्य, रामकृष्ण, भवभूती, कालिदास, व्यास, वाल्मिकी यांच्यापासून ते तुकाराम, ज्ञानेश्वर, केशवसूत, कुसुमाग्रज यांच्यापर्यंत ते अगणित अनमोल रत्ने केवळ माझ्या देशाच्या मातीतच जन्मली.
सुखी करण्याजोगे प्रयत्नशील आहेत. आमचे खेळाडू आमच्या देशाचा ध्वज अभिमानाने आंतरराष्ट्रीय सामन्यात अभिमानाने उंचावत आहे. आमचे मुस्लिम शीख भाऊ आमच्या हातात घालून घालण्याचा प्रयत्न करत आहे. नेहरूंसारखा पुरुषोत्तम या देशातल्या मातीत आपली रक्षा विसर्जित व्हावी अशी इच्छा बोलून दाखवतो. तर भगतसिंग सारखा तेजस्वी युवक हसता हसता फासावर जाताना माझा जर तो पुनर्जन्म असेल तर तो मला मातृभूमीत्व मिळावा अशी आत्मनी बागळतो. तर स्वातंत्र्यवीर सावरकर ने मजसी ने परत या मातृभूमीला अशी त्या सगळ्याला विनवणी करतात. तर इक्बाल सारखा हिंदी कवी हिंदी आहे हिंदुस्तान आम्हाला अशी जाहीर कबुली देऊन माझ्या देशाला मानवंदना देतो. माझ्या देशाला मानवंदना देतो. माझ्या देशाला तिरंगा 3 रंगांपासून विविधतेतून एकतेबरोबर त्यागाची व शांततेची प्रतिमा आसमानापर्यंत उन्नत मानाने सांगतो. माझ्या देशाने सत्यशील सुंदरतेला दृष्ट लागावी यासाठी हत्याकांडाचे व भ्रष्टाचाराचे गालबोट लागले आहे. हे माझे भारत देशाच्या सौंदर्याला तितकेच मारक आहे. शेवटी एवढेच बोले.